आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर कशा आहात तुम्ही? तर आपण चाललो आहे आज फिरायला, म्हणजे ट्रिपवरती. मस्तपैकी प्लॅन झालेला आहे आणि आपण 11 झालो आहोत. तर बघू कसं काय तुम्हाला समजेलच पुढे पुढे का बरं काय कुठे चाललं आहे वगैरे. आणि ब्लॉग तुम्हाला 3 ब्लॉग तरी बघायला भेटतील. 2 ॲटलिस्ट माझ्या चॅनलवरती 2, अमय त्यांच्या याच्यावरती असेल आणि दादा त्यांच्या याच्यावरती. बघत राहा कंटिन्यू. तर मग मजा मस्ती आमची. चला भेटूया. साईजच नाही तर गाईज काय यार आम्हाला बनवून ठेवलंय. गाईज हे बघू शकतात हमालीगिरी चालू आहे इथे. पार एक बॅगचे 100 रुपये. नाही एक बॅगचे 100 भाई. तिथे उतरवायचे परत वेगळे. ही लोक भेटले. कपडे नाही तेच खायवे सामान. हा मग हे पण टाकायचं. हे चालू कर. तुमची एवढी मोठी तर काहीच आपण आता आलोय. दादानी पुढे गेले. दादानी मागून येऊन पुढे गेले आणि आम्ही 3 नंबरला गेलेलो. आम्ही 3 नंबरला गेलेलो स्नेहामुळे. तुझ्यामुळे तू सांगितलं. मी उलट सांगत होती इथे चल. तुझ्यामुळे 3 नंबरला गेलो. ती नेहाने हात दाखवलेला तिथं. हा पण तिला मी बोलली इथे चल. तिथे उतरता इथे उतरता. अरे मी मला वाटलं 3 नंबर 2 नंबर तिथे. स्नेहाचे आयब्रो बघा कसे जॅपनीज सारखे केले. अरे उडवले का? पहिला दीदीने उडवला आणि आज खाली आले. आरती वर खाली झाले कपडे घालून. इकडे सांता क्लॉज इकडे बघ ना. हे सांता क्लॉज इकडे ना. इकडे उभी हे काय घातले कपडे. हो डीडी. नेहाची बॅग कुठे दे. गाईज ही माझी बॅग रेंट वरती आणली. तुम्हाला काय माहिती आम्ही एवढं होऊन पण गॉगल विसरलेलो आहोत. तुम्ही काय एवढं सामान घेतलंय. काय तिथे गेल्यावर कळेल कोण काय काय विसरलं. गाईज आमचं आता 9ला पोहोचणार आहे ट्रेन आणि 9:07ची ट्रेन आहे. तर आता नुसतं भागायचं आहे. आणि एक गाईड तुम्हाला दाखवायचं आहे. दीदीने आमच्याकडे चांगली नेलपॉलिश लावले. नेलपॉलिश वगैरे किती बोलव सगळ्यांना. चिंगड्यावाले चप्पल काय गाईज हमालीगिरी तर आमची झाली आहे इथे. आता आपण जस्ट ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि त्यांचं थोडंसं चालू आहे. इथे तिथे आमचे डबे आहेत त्यामुळे. तर गाईज आता दुसरा नाश्ता नाही, हे जेवण झालं आमचं. हे मेगा ताई असा हसतात का. मस्ती करते. आमच्या आम्हाला काय काय बोलते. बोलते आम्हाला ब्लॉग जास्त बघते. काय मग तू का उभा राहिलायस तिथे. शायनिंग मस्त मजा येते. अरे हाय कर ना यार. हाय कर. ए भाई इकडे बघ. इकडे बघ. टकला नाही. अंडर 18 पिकनिक. गेम खेळायचं. हे चाल रही है. बघू नका तिकडे वेला इकडे. अरे काय बघताय. काय मला काय बघताय. अरे बी वर ना बोल. काय बघते. अरे काय बघते. बघायला कुठे हिरो आहे. दुसरे लगेच
आवडतात. एकटाच चांगला दिसतोय बघ तो. फालतू ड्रेसिंग मारली आहे पण. गोरा दिसतोय. हँडसमच आहे मी. ABCD नाही आय वर ना आय तू मोबाईल हाय गाईज. हे झालं ना. तुमचा आवाजच येत नाही यार. डेली एवढं पैसे देऊन मागवलं कॅमेरा. आयटम दिसतोय का? जोकारचा दिसतोय. कधीतरी दिसतो चांगला. लगेच तुम्ही त्याची का तारीफ करताय पण. ABCD येत नाही काय? असं बोलले का नाही? भागातले कपडे घेतले तेवढे त्यांनी. नाही पण क्यूट आहे. हो फोकस करतोय. अरे अरे धाम तोच आहे धाम. अरे तोच आहे. ओ. बोलला ना. ओ आलाय. आता काय सांगू ओ वरून तुम्हाला. ओजी ड्रेसिंग मारली. पीजे नको मारूस. पीजे नको मारूस. बोल. क्यू 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 ना. ए सी क्यू 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 इतने अच्छे. क्यू इतने अच्छे दिख रहे हो. मी अच्छा येऊ. क्यू नंतर चला. काय? राहू दे आता ठीक आहे. एस. शाना म्हणतो जास्त. नाही बोल. तो त्याचं बघेल ना काय करायचं ते. यू उल्लू आहे पण. उल्लू आहे. उल्लू आहे. बी. थोडं डब्ल्यू आला. डब्ल्यू नी सांग काहीतरी. विचार करावा लागेल. विचार करावा लागेल. काय वॉच बरोबर नाही घातलाय त्याने. वॉच बरोबर नाही घातले. दाखव. आता काहीतरी बोलावं लागलं. काय पण बोलू शकतो. एक्स ला घेऊन फिरतो अजून. यार सोड ना तो टॉपिक. माय झेन झेन. खेळच का मला. स्टुडिओ मध्ये कपडे घेतले ते. गाईज आपण आता जस्ट कुठे पोहोचलोय रे? मडगावला ना. मडगाव स्टेशनला पोहोचलेलो आहोत. मडगावमध्ये पोहोचलो पेडगाव करायला. पेडगावच्या अड्ड्याला नाही जायचंय. आपण इथे पोहोचलोय आणि ते तुम्ही बघू शकता इथे सगळे रेंटनी गाड्या वगैरे पाहिजे असतील ना तर मग इकडे भेटतात. पेडगावचं मैदान. साईड प्लीज फुटेज कशावर देतो तिला. तर आपण आता आधीच ऑलरेडी सांगितलंय. तर आता मी तुम्हाला म्हणजे थोडं पुढे येईन ना तेव्हा मी सांगेन कसं काय आम्हाला काय होतं तर गाडींचं किती पैशात वगैरे झालं. अरे टॅक्सी नको आम्हाला. आम्ही टॅक्सी बोलली. आम्हाला गिरी करतात बिचारे. लवकर जाणार. हमें आए नहीं बारिश आ गया.
सेवेसाठी काय पण सगळे पबजी प्लेअर वाटतात. फुल जॅसिनची आम्ही आलेलो होतो परवा दिवशी आलेलो आम्ही. हा बघ कसा फुगलाय. तर आता फायनली यांनी गाडी वगैरे आणली आणि आपण आता निघालोय. आमचा अध्यक्ष पुढे चाललाय. मॅनेजर आमचा पुढे चाललाय. तर आता निघू बघू कुठेतरी नाश्ता करूया आणि मग नंतर हॉटेलवरती जाऊया. काय दादा 4 कॉफी 2 चहा. पुन्हा काय रे मॅम? 5 कॉफी 2 चहा. 6 कॉफी 2 चहा. तुझं काय नाही? चल ना. हा ना आम्हाला समजत नाही. चल 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 आम्ही येतो. हे जा रे. हा आम्ही आहे. आमची रायडर बघा. निघाले आमचे. इकडेच कलरफुल हाऊस आहे. इथे शोधू होय इकडेच कलरफुल हाऊस आहे. इथे शोधू. चल काय सगळे चल लगे सगळे पुढे पुढे नको चल आलो. तर फायनली इथे पोहोचलोय. आता तुम्हाला दाखवते कुठे राहणार वगैरे कसं काय आणि सांगते का किती बजेटमध्ये झालं आहे आमचं हे प्लॅन सगळं. चलो आता आतमध्ये जाऊन भेटू. तर फायनली आपण इथे पोहोचलोय. D5 आहे आपलं. तर बघूया त्यांचे काय रिस्ट्रिक्शन असतील तर आता ते सांगतील है ना. रिस्ट्रिक्शन असतील ते आता सांगतील ना. सांगतील. चला आपलं जायचं. ऐका तुम्ही पण गाईड आणि आम्ही सांगतो तुम्हाला कसं काय आहे ते. आता वरती रूम आहेत वाटतं. वाव मस्त आहे. बाल्कनी एरिया आहे आणि मिरर हा स्मॉल काय सगळीकडे ते मिरर आहेत. आणि बेड अशी छोटीशी रूम टूर आहे. मस्त आहे. आणि हा आपल्याला विला पडला आहे 11 म्हणजे 10 जण होती आणि 11 जण झाली म्हणून थोडं चार्जेस वाढले. म्हणजे समथिंग पकडून चला 21,000. ते पण आजचा दिवस 23ला पण खाली करणार म्हणजे 4 दिवस पकडून चला. आणि बाकीचं स्टेचं वगैरे थोडं बोलून कमी होऊ शकतं इथे. आणि आता ऑफ सीझन आहे त्यामुळे अजून कमी झालं. नंतर रेट हाय असतील कदाचित. आणि तर पण मस्त चेंज करूया आणि ब्लॉग सेकंड पार्टमध्ये कंटिन्यू करूया. आणि आपल्याला जो ट्रेनचा ट्रॅव्हलचा वगैरे खर्च आहे ते तिकीट वगैरे काढून आपण आधीच ठेवलेली तर ते करून त्याच्यानंतर
नाही सॉरी तिकीटचे आपले पैसे झालेले काहीतरी समथिंग 2,500 काहीतरी. आणि आता पेट्रोलचा खर्च वगैरे पकडून आपल्याला म्हणजे आज पकडून चाला 3-4 दिवस तुम्ही येत असाल. जर जास्ती लोक असतील तर तुम्हाला रूमचा आणि पेट्रोल आणि गाडीचा खर्च पकडून 30,000 वरती जातं. तर चलो आता बघूया खाली काय कसं काय असेल आणि भेटू.